अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले ऐका. 60 वर्ष वांझेसी एका, पुत्र झाला पर्येसा. आपस्तंभ शाकेसी, नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी, पतिव्रता शिरोमणी. वर्षेसाठी झाली तिसी, पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणणे निख्यातसी, होती तया गागनापुरी. पती सेवा निरंतर, करी भक्ती पुरस्पर. नित्य नेम असे थोर, गुरुदर्शन येत असे. श्री गुरु म्हणती तियसे, काय अभिष्ट असे मानसी. आणि तसे प्रतिदिवसी, निरांजन परोपरी. पुत्रवंती व्हावे आपण, अंतकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून, विनवय तसे तये वेळी. ऐकोन तियेचे वचन, श्री गुरु म्हणती हसोन. पुढील जन्म जाणेल कवन, तू ते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी, भक्तिपूर्वक भावेसी. करिता झालो संतोषी, कन्या पुत्र होतील तुझ. व्रत संपूर्ण करुणी, केले दान ते भामिनी. तेची दिवशी अस्तमानी, झाली आपण विटाळशी. ऐसे नवमास क्रमुनी, प्रसूत झाली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी, वतवृत्ती जातकाते. ज्योतिषी म्हणते तयेवेळी, होईल कन्या मन निर्मळी. अष्टपुत्रा वाढेल कुळी, पुत्र पौत्री नांदिल. कन्या होईल पतिव्रता, पुण्यशील धर्मरता. हिची ख्याती होईल बहुता, समस्त इसी वंदिती. दक्षिण देशी महाराजा, येईल इचे दर्शन काजा. अनेक पुत्र होईल तुझ, म्हणून श्री गुरु बोलती. पुढे तिसी पुत्र झाला, वेदशास्त्री विख्यात भला. 5 पुत्र तो लाधला, नामकरणी श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमती, निरोपली होते जनरीती. प्रख्यात झाली सरस्वती, महानंद पर्वतला. निर्धार असे ज्याचे म्हणी, त्यासी वर देती तक्षणी. ऐका भवे या करणे, भक्ती करावी श्री गुरुची. गागनापुरी असता श्री गुरु, आला एक कुष्टी द्विजवरू. आपस्तंभ भाग्रगोत्रु, नाम तयाची नरहरी. येऊन या श्री गुरुमूर्तीसी, नमन करी भक्तीसी. करी स्तोत्र भोवसी, करस्पुंड जोडून या. श्री गुरु म्हणती द्विजासी, पूर्वजन्मी महादोषासी. तुवा केले भोवसी, म्हणून कुष्टी झालासा. काष्ट घेऊनी संगमासी, त्वरित जाय भावेसी. संगमनाथ पूर्वभागेसी, भीमातीरी रोवी पा. तुवा जाऊनी संगमात, स्नान करून या त्वरित. पूजा करुणी अश्वत्व, पुनरूपी जाय स्नानासी. हाती धरून या कलश दोनी, आणि उदक तक्षणी. शुष्क काष्टा वेळतिनी, स्तपन करी मनोभावे. जेणे रीती श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. आचरतसे एकचित्ती, भाव भक्ती करुणिया. येणे परी 7 दिवस, द्विज केले उपवास. तया काष्टा दोन्ही कलश, भरोणी घाली वेळोवेळी. जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य हे त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिधी, सहज निघाले संगमासी. होता कमंडूल करकमळी, भरला सदा गंगाजळी. उचलोन या हस्तकमळी, घाली ती उदक काष्टासी. तोची क्षणी काष्टासी, पल्लव आले पर्येसी. औदुंबर वृक्ष जनासी, दिसतसे समजता. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात, सुवर्ण देह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त, ऐशा लीला तयाच्या. एके समी साय देवासी, घेऊन जाती संगमासी. दाखोनी प्रजन्न मायसी, भक्ती तयाची पाहिली. जाऊनी मठात, अग्नी घेऊन ये परत. सर्प 2 पाठवीत, रक्षणा करवयासी तयासी. काशीपूर महास्थान, तुवा तेथे जात जाण. होईल तुझी मनोकामना पूर्ण, संदेह न धरी मनात. महिमा काशीचा सांगत, गुरु भक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडविती, तया सायंदेवासी. समस्त भक्त सेवा करीत, त्याते एक विनंकरतंती. अत्यंत करीतसे भक्ती, नित्य येऊनी नमस्कारी. ऐसे किती दिवस क्रमिले, व्रत शिवरात्री आले. समस्त यात्रेचे निघाले, माता पिता ततिंकांचे. नगर लोक समजता गेला, आपण एकला राहिला श्री गुरुमठासी. आला गुरु पुस्ती तयासी, श्री गुरु म्हणती तयासी. तुझी समस्त गेले यात्रेसी, तू एकलाची राहिलासी. पाहत असे विनोद श्री पर्वताचा, त्याच भाव पाहुणी. जवळ बोलावे ती श्री गुरुमुनी, बैसे म्हणती कृपा करुणी. दाखवू म्हणे श्री पर्वत, नयन झाकुनी पादुकेसी. दृढ धरी वा व्यंगेसी, मनोवगे तयासी. घेऊन गेले श्री पर्वतासी, क्षणेक मात्र निद्रावस्था. म्हणता झाला जागृता, अलौकिकता पर्वत दिसत. म्हणे स्वप्न किंवा सत्य. शीघ्र शौर स्नान करुणी, पूजा करिता लिंगस्थानी. देखला झाला श्री गुरुमनी, अति विस्मय करुणी. तू ती केवळ परमेश्वर,
दिसोतीसे आम्हा नर न कळे तुझे महिमा अपार गौप्यरूपे गुरुनाथा सिद्ध सांगितले नामधारकासी ते मी सांगतसे परियसे. श्री गुरु महिमा अपरंपरसी अमृत सेवतो निरंतर नंदीनामा एक ब्राह्मण सर्वांगी श्वेत कुष्ठजान अंबा तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आरधली. संवत्सर 3 उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला स्वप्नी त्यास जाय चंदला परमेश्वरी जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी मास 7 पुरक्षणी नुरपले गेले उपवास. देवपण ठाऊक झाले आम्हासी निरोप दिदले मनुष्यापासी जा म्हणतले तुझे नोही काहीच म्हणे मज बर्वे होणे अथवा आपुला प्राण देणे ऐसे बोलूनी निर्वाण. विप्र धरणे बैसला पुनरूपे स्वप्न तयासी तैसाच होई परियसा अनेक समस्त भूमिपयासी तेनेच परी निरोप होय तू जरी आता न जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी बाहेर घालवू तुझसी देवालयात येऊ न देऊ. इतुके झालेवर पारणे केले द्विजवरी पूजा करून नानापरी निरोप घेऊन निघाला. गाणगा ग्रामनासी आला मठात पुसू लागला भक्तजन सांगती त्याला संगम आहेत श्री गुरु सर्वांगी कुष्ठ असे श्वेत स्वामी दर्शना आला म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत संदेह रूप आला असे दुरोण देखले श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे भूमीसी. श्री गुरु म्हणितयासी संदेहरूपी आलेसे का देवीपासी का न गेलासी मनुष्यापासी येणे कायसी संदेह धरिता मानसी काय होये कार्यसिद्ध. तू भक्तजन कामधेनू मनुष्य देही अवतरून तुझा पार जाणे कवनू त्रिमूर्तू तुझी होसी. स्नान करून बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वप्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग पाहता बर्वे झाले ताव मात्र जागेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे का थोडे. श्री गुरु म्हणती त्या दिजासी मुख वगडी काळी जिवेसी विभूती प्रोक्षिता तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा ते नंदीनामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोष अत्यंत भक्तांते निरोप देत कवीश्वर म्हणयासी शेष होते जंघेवरी तात्काळ गेले दुरी नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीती देखा नामधारक विनवती सिद्धासी मागे कथा निरोपलासी. नंदीनामा कवी ऐसी दुसरा अनेक आला म्हणून नंदीनामी कवी होता कवित केले अपरिमता. समस्त लोक शिकले अमृता प्रकाश झाला चहुराष्ट्री हिपरगी म्हणजे ग्रामसी कल्लेश्वर नामे लिंगसी द्विजवर एका सेवा करीसी नाम तयाचे नरहर. लिंग सेवा बहु करत आपण असे कवीश्वरी नित्य 5 कवित्व करी कल्लेश्वर वाचुनी निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नांत लिंगावरी श्री गुरु बसत. आपण पूजा करीतसी हाच होय सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी ऐसे विनवणी स्वामीयासी आला सवे गांगनापुरीसी कवित्वे केले बहुवसी सेवा करीती राहिला. भक्त अति प्रिय सात दिवाळी निमित्त न्याया गुरुसी ग्रहाप्रत प्रार्थीसी 7 ग्रामासी इच्छा पूर्वायाय भक्तासी 7 रूपी धरीसी जाती 7 ग्रामासी राहणिया मठा माझी शूद्र एक तया ग्रामसी नित्य नमस्कार करसी संगमी जाता येत श्री गुरु पुन येते ते राणी श्री गुरु निरोपती तयासी. आम्ही जातो संगमासी परतून येये मध्यस्थानी तव कापावे सर्व पीक इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गी एका. श्री गुरु आले परतुनी नमन करे श्री गुरुसी शेत दाखविले कापिले ऐसी श्री गुरु म्हणती तयासी वाया कापिले म्हणून विनोद तुझ सांगितले तुवा निर्धार कापले शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले तेची मज कामधून समस्त ग्रामीचे पीक देखा शीत नासली सकळ शक्षा पर्जन्य पडला एक काकी मूळ नक्षत्र परियेसा ग्राम राहिला पिकावन शूद्र शेत वाढले शतगुण वाढला यावनवाळ सगुण एकेका 11 फरगडेसी सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र महिमा परियसी दृढ भक्ती असे ज्यासी दैन्यकेचे तया धरा. इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संबंध सदा पटेत भाविक भक्त 6वा अध्याय गोडहा श्री गुरुदेव दत्त. इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त 6वा अध्याय संपूर्ण. श्री गुरुदेव